नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रलतर्फे एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये आरोग्य विभागातील पदे भरून घेतली जाणार आहेत आणि याच पदभरतीमध्ये स्टाफ नर्सची पण पदे भरली जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण स्टाफ नर्स या पदाबद्दलची माहिती पाहून घेणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला कशा प्रकारची शैक्षणिक अर्हता लागणार आहे, पेमेंट किती भेटणार आहे, कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करता येणार आहे, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहून घेणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक देखील करा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेअंतर्गत इथे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये क्लास 1 म्हणजे क्लास ए, क्लास बी आणि क्लास सी अशी पदे इथे भरून घेतली जाणार आहेत. तर त्याच्यामध्ये व्हेरियस पदे म्हणजे विविध पदे इथे भरली जाणार आहेत बघा. आता ही पद भरण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला या PDF मध्ये अशा प्रकारे तारीख पाहण्यासाठी भेटणार आहे सर्वात अगोदर. तर बघा, स्टार्टिंग डेट कधी असणार आहे, 1 ऑगस्टपासून तुम्हाला हा फॉर्म इथे भरता येणार आहे आणि शेवटची तारीख असणार आहे फॉर्म भरण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख असणार आहे. आणि त्याच्यानंतर जर तुमच्या अर्जामध्ये काही चुका वगैरे झालेल्या असतील तर ते मॉडिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला 3 सप्टेंबर दिवशी तुम्हाला परत ॲप्लिकेशन रिओपन होईल, म्हणजे तुम्ही तिथे अर्ज परत इथे हे करू शकता आणि 5 तारखेपर्यंत ही तुम्हाला विंडो ओपन राहणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे तारीख व्यवस्थितपणे पाहून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे स्टाफ नर्सची पदे भरून घेतली जाणार आहेत. तर ही गव्हर्नमेंटची जॉब तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे आणि या जॉबमध्ये सॅलरी तुम्हाला जवळपास 50,000पेक्षा जास्त सॅलरी तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. सेंट्रलची जॉब असल्यामुळे तुम्हाला इथे बेनिफिट असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे क्लास एची पोस्ट, क्लास बीची पोस्ट आणि अशा प्रकारे तुम्हाला विविध पोस्ट इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत. जसं की असिस्टंटचा आहे, इथे रिसर्च ऑफिसर पॅथॉलॉजीमध्ये, असिस्टंट रिसर्च फार्मिकॉलॉजीमध्ये अशी पदे तुम्हाला इथे भेटणार आहेत आरोग्य विभागाची. तर आपण ही पदे तुम्हाला इथे दाखवण्यासाठी घेतलेली आहेत. तर आपण सर्वात महत्त्वाचं स्टाफ नर्स या पदाबद्दलची माहिती पाहून घ्यायची आहे. तर या जाहिरातीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 4थ्या क्रमांकाचं जे पद असेल ते स्टाफ नर्सचं पद असणार आहे आणि ही जी पोस्ट आहे तुमची ग्रुप बीची पोस्ट तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे आणि या पदासाठी तुम्हाला पे लेवल 7चं इथे पेमेंट भेटणार आहे. तर त्याच्यामध्ये किती 9,300 प्लस त्याच्यामध्ये 34,800 प्लस GP 4,600 रुपये हा तुमचा इथे बेसिक पे इथे असणार आहे आणि याच्यामध्येच तुम्हाला इतर भत्ते दिले जाणार आहेत. त्याच्यामध्ये ट्रॅव्हल अलाउन्सेस असेल किंवा होम रेंट अलाउन्सेस असतील, डेअरनेस अलाउन्सेस असतील, असे विविध भत्ते तुम्हाला इथे पुरवले जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगचाच पगार जो असेल इथे 17,000 प्लस तुम्हाला इथे हा पगार इथे स्टार्टिंगलाच पाहण्यासाठी भेटणार आहे. तर खूप चांगले तुम्हाला इथे पगार पण या पोस्टिंगमध्ये मिळणार आहे. आता एकूण 14 पदे इथे भरून घेतली जाणार आहेत. आता टोटल 14 पदापैकी कॅटेगरी वाईज SC कॅटेगरीसाठी 1 जागा आहे, STसाठी 1 जागा आहे आणि 4 जागा OBCसाठी आहेत, 1 जागा AWSसाठी आणि 7 जागा अनरिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे ओपन उमेदवारांसाठी या जागा तुम्हाला इथे असणार आहेत. आता इथे एज लिमिट जे असणार आहे तुम्हाला 30 वर्ष मॅक्झिमम असणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी. तर मॅक्झिमम 30 वर्षापर्यंत तुम्हाला ते अर्ज करता येणार आहे. त्याच्यानंतर आता शैक्षणिक अर्हता तुम्हाला कशा प्रकारे लागणार आहे. तर बघा इथे BSc नर्सिंग किंवा त्यासोबत तुम्हाला डिप्लोमा इन जनरल नर्सिंग मिडवायफरी असं इथे लागणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला नर्सिंग काउन्सिलचं इथे 2 इयर्स एक्सपिरियन्स पण इथे लागणार आहे आणि ते एक्सपिरियन्स तुम्हाला इन टीचिंगमध्ये लागणार आहे किंवा रिसर्च हॉस्पिटलमधलं तुम्हाला इथे एक्सपिरियन्स असं मागितलं जात आहे आणि त्यासोबत तुम्हाला रजिस्ट्रेशन इथे लागणार आहे. विथ स्टेट नर्सिंगचं तुम्हाला रजिस्ट्रेशन लागणार आहे. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातून MNCचं रजिस्ट्रेशन हे इथे लागणार आहे इथे अर्ज करण्यासाठी. तर अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटून जाईल.
त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला ते सिलेबस पण इथेच पाहून घ्यावा लागेल. स्टाफ नर्सचा सिलेबस आहे नोटिफिकेशन विद्यार्थी मित्रांनो खूप मोठी आहे. तर तुम्हाला व्यवस्थितपणे समजणार नाही की कशामध्ये सिलेबस आहे, कशामध्ये तुमच्या पोस्टिंग आहेत. तर त्याच्यासाठी आपण ही सर्व व्यवस्थित गोष्टी इथे काढून घेतलेल्या आहेत तुमच्यासाठी. तर बघा इथे सिलेबस जो असणार आहे तुम्हाला इथे 100 मार्क्ससाठी तुम्हाला ही एक्झाम असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि 70 मार्क्स तुम्हाला इथे टेक्निकलचे असणार म्हणजे तुमच्या ब्रँच वाईज तुम्हाला 70 मार्क्स तुम्हाला इथे असणार आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे जनरल अवेअरनेस ॲप्टिट्यूड टेस्ट, रिझनिंग जे असतील त्याचे 20 मार्क्स असणार आहेत. आणि वर्किंग नॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन कॉम्प्युटरचे असे 10 मार्क्स, एकूण 100 मार्क्सची तुमची इथे ही परीक्षा असणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन जे लागेल सिलेबस त्याच्यामध्ये ऑल सब्जेक्ट BSc नर्सिंगचे लागतील. डिग्री कोर्स ॲज अ पर इंडियन नर्सिंग काउन्सिल सिलेबसद्वारे जे तुम्हाला इथे सिलेबस पुरवलेला आहे, तो सिलेबस तुम्हाला इथे लागणार आहे. द क्वेश्चन शॅल बी अप्लाइड इन द नेचर ऑफ रिझनिंग टू ॲसेस द सब्जेक्ट नॉलेज अँड ॲप्टिट्यूड कॅन्डिडेट्स. तर तुम्हाला इथे तुमच्या अप्लाइड फील्डमधून जे नॉलेज असणार त्याच्या रिलेटेडच तुमचे 70 क्वेश्चन तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटतील. बाकीचे रिझनिंग वगैरे या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत. तर अशा प्रकारे एकूण 100 क्वेश्चन असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि त्यासाठी तुम्हाला इथे 100 मार्क्सच असणार आहेत. प्रत्येकी प्रश्नाला तुम्हाला इथे 1 मार्क इथे असणार आहे. तर अशा प्रकारे तुमची ही परीक्षा तुमची इथे कंडक्ट केली जाणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची ग्रुप बीची पोस्ट असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जो परीक्षेसाठी टाईम असणार आहे फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सपेक्ट PWD म्हणजे जे हँडिकॅप वगैरे विद्यार्थी आहेत त्यांना सोडून तुम्हाला ते 90 मिनिटांचा वेळ तुम्हाला इथे परीक्षेसाठी असणार आहे. आणि PWD विद्यार्थ्यांसाठी 120 मिनिटाचा वेळ म्हणजे 2 तासाचा वेळ असणार आहे. आणि जनरली नॉर्मली तुम्हाला इथे 1.5 तासाचा वेळ 100 क्वेश्चन्ससाठी असणार आहे. त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला इथे फीस किती लागणार आहे. तर क्लास बीची पोस्ट असणार आहे स्टाफ नर्सची आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रोसेसिंग फीस जी असणार आहे तुम्हाला ₹200 फीस असणार आहे. आणि त्याच्यामध्ये एक्झामिनेशनची फीस जी असणार आहे अनरिझर्व्ह अँड OBT कॅन्डिडेटसाठी ₹500 ही फीस तुम्हाला असणार आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला इथे ₹700 फीस ही असणार आहे. अनरिझर्व्ह अँड OBC कॅन्डिडेटसाठी ₹700 फीस तुम्हाला इथे असणार आहे. ₹200 प्रोसेसिंगचे आणि ₹500 तुमची एक्झामिनेशन फीस असणार आहे. आणि त्याच्यामध्ये SC, ST, PWD, EWS, वुमन विद्यार्थ्यांसाठी आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी इथे कोणत्या प्रकारची फीस इथे घेतली जात नाही. तर अशा प्रकारे फीस पण तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटून जाईल. आणि त्याच्यानंतर सिटीज ऑफ एक्झामिनेशन तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर भरून असाल तर मुंबई आहे, त्याच्यामध्ये पुणे आहे, त्याच्यात नाशिक, नागपूर अशी 4 ठिकाण तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामधून पाहण्यासाठी भेटणार. तर या ठिकाणी तुमची परीक्षा इथे कंडक्ट केली जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करावा लागणार. तर 3 स्टेपमध्ये तुम्हाला इथे अर्ज फिल करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अकाउंट क्रिएट करावं लागेल, त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित माहिती भरावी लागतील आणि डॉक्युमेंट तुमचे अपलोड करावे लागतील. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन अर्ज पण इथे करायचा आहे. शेवटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या पूर्ण PDFची लिंक जी असणार आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवली आहे. तिथून तुम्ही सर्व गोष्टी ह्या PDF वगैरे डाउनलोड करून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर देखील करा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. कारण की अशाच महत्त्वाच्या जॉबच्या नोटिफिकेशन आपण आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचा मनापासून धन्यवाद. तर चला भेटू तोपर्यंत अशाच दुसऱ्या मजेशीर व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.